नमस्कार सर्वांचे आरजे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। चला तर विद्यार्थ्यांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये 12 प्रश्न कव्हर करणार आहोत आणि पहिला प्रश्न आहे, हरिहर, स्त्री पुरुष, कृष्णार्जुन हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? आणि पर्याय आहेत बहुव्रीही, द्वंद्व, द्विगु, अव्ययीभाव। विद्यार्थ्यांनो, कमेंटमध्ये नक्की उत्तर टाईप करा आणि चेक करा आणि तुमचं उत्तर आहे द्वंद्व समास आणि तुमचं उत्तर बरोबर आलं आहे का ते नक्की चेक करा। पुढील प्रश्न आहे, बहकणे म्हणजे काय? आणि पर्याय आहेत वाहवत जाणे, चोप देणे, ढोंग, खोट्या सबबी देणे। आणि विद्यार्थ्यांनो, कमेंटमध्ये नक्की उत्तर टाईप करून चेक करायचं आहे तुमचं बरोबर येते का उत्तर ते, आणि उत्तर आहे वाहवत जाणे। पुढील प्रश्नाकडे वळूया आणि पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी एकवचनी रूप शोधा। एकवचनी रूप शोधायचं आहे। पर्याय आहेत मंडळ, मडकी, लिंबे आणि पुढील पर्याय आहे गाणी। या 4 पर्यायापैकी एकवचनी रूप शोधायचं आहे आणि तुमचं उत्तर आहे मंडळ। तुमचे उत्तर चेक करत चला। पुढील प्रश्नाकडे वळूया। त्याचा निबंध लिहून झाला हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे? आणि पर्याय आहेत भावे प्रयोग, कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग, संकीर्ण प्रयोग। विद्यार्थ्यांनो, उत्तर नक्की टाईप करा आणि चेक करा आणि बरोबर उत्तर आहे कर्मणी प्रयोग। कर्मणी प्रयोगाचं हे वाक्य आहे। पुढील प्रश्नाकडे वळूया। खालील पुल्लिंगी शब्द जोड्यांपैकी चुकीची जोडी शोधायची आहे। आणि पर्याय आहेत म्हैस कालवड, आंबा फळा, रस्ता चौक, सदरा डब्बा। आणि उत्तर टाईप करायचं आहे कमेंटमध्ये आणि तुमचं बरोबर उत्तर आहे म्हैस कालवड हे बरोबर उत्तर आहे किंवा बरोबर जोडी आहे। पुढील प्रश्नाकडे वळूया। खालील सकर्मक क्रियापद असलेले वाक्य कोणते ते सुचवा। आणि पर्याय आहेत तो आज नगरला जाईल, शीला निबंध लिहिते, मी उपवास करतो, आज चंद्रग्रहण आहे। आणि विद्यार्थ्यांनो, उत्तर नक्की टाईप करा आणि बरोबर उत्तर काय आहे तर बरोबर उत्तर शीला निबंध लिहिते हे उत्तर आहे। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा। आणि पर्याय आहेत शेळी, मित्र, दोरी, इमारत। आणि उत्तर टाईप करायचं आहे आणि उत्तर आहे मित्र हे पुल्लिंगी शब्द आहे। पुढील प्रश्न आहे, यथेच्छ शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आणि पर्याय आहेत विपुल, खूप, भरपूर, न्यून। आणि विद्यार्थ्यांनो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि उत्तर आहे न्यून। पुढील प्रश्नाकडे वळूया। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी योग्य रीतीने लिहिलेला शब्द शोधा। आणि पर्याय आहेत लाडी गोडी, लक्षार्थ, बाष्पीकरण, रहिवास। बरोबर उत्तर काय असेल नक्की टाईप करा आणि बरोबर उत्तर आहे लक्षार्थ। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, खूप फायद्याचा व्हिडिओ आहे हा। पुढील प्रश्न आहे, नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत? आणि पर्याय आहेत राम गणेश गडकरी, अण्णासाहेब किर्लोस्कर, वि वा शिरवाडकर, पु ल देशपांडे। आणि बरोबर उत्तर आहे वि वा शिरवाडकर। पुढील प्रश्नाकडे वळूया। खालीलपैकी कोणत्या साहित्यकाराला अलीकडे सरस्वती सन्मान देण्यात आला? आणि पर्याय आहेत दया पवार, भालचंद्र नेमाडे, शरणकुमार लिंबाळे, भारत सासने। विद्यार्थ्यांनो, नक्की उत्तर टाईप करा आणि चेक करा आणि तुमचं उत्तर आहे शरणकुमार लिंबाळे। पुढील प्रश्नाकडे वळूया। खालील वाक्यातील क्रियापद शोधा। मी अपराध्यासारखे म्हणतो आणि कान पकडतो। पर्याय आहेत अपराध्यासारखे, पकडतो, मी, कान। आणि विद्यार्थ्यांनो, बरोबर उत्तर काय आहे पकडतो। पुढील प्रश्न पाहूया। धन्यवाद। सबस्क्राईब माय चॅनल आणि तुमचे किती उत्तरे बरोबर आले ते नक्की कमेंटमध्ये टाईप करा। भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये।